नक्की काय प्रकार झाला तो सांगा। हां, माझं नाव आहे अंजू मनोज जोगी. मी लोढा हेवन डोंबिवली ईस्टला राहते. आमच्या सोसायटीमध्ये गेले 5 वर्ष झालं बाजूला कुटुंब राहतं. संतोष तिवारी, अनुराधा तिवारी ह्यांनी सोसायटीच्या जागेवरती अतिक्रमण केल्यामुळे आमचे नेहमी वाद होतात. त्या जागेवरनं नेहमी आमच्या 3-4 कंप्लेंटी मानपाडा पोलीस स्टेशनला ऑलरेडी FIR आमच्या झालेल्या होत्या. पण ह्यावेळेस आमचं चेंबर साफ करायचं होतं. ॲज अ सेक्रेटरी, सोसायटीची सेक्रेटरी म्हणून मी माझं चेंबर साफ करण्यासाठी पाठीमागे गेली असता तिने माझ्या मुलाच्या अंगावरती दगडफेक केली. तर चेंबर साफ करणाऱ्याच्या अंगावरती तिने कुत्रं सोडलं आणि सांगितलं की मी चेंबर साफ करून देणार नाही, ज्याला घेऊन यायचे त्याला घेऊन ये, ही माझी जागा आहे, तुला मी माझ्या जागेत घुसून देणार नाही. ती चेंबरची जागा कॉमन आहे तरी पण ती भांडत होती. माझा मुलगा तिला समजवायचा प्रयत्न करत होता, आंटी हमारे घर में गंदा पानी आया है, मत करो, हमको चेंबर साफ करने दो. पण ती ऐकायला तयार नव्हती, तिची मुलगी ऐकायला तयार नव्हती. त्या लोकांनी मारामारी केली, दगडफेक केली. त्यानंतर एवढी भयानक मारामारी केली. त्या लोकांनी बाहेरच्या लोकांना फोन करून बोलवून घेतलं आणि प्लस कुत्रे सोडले तिने अंगावरती. त्यामध्ये कुत्रा माझ्या मुलाच्या उजव्या पायाला चावला. एवढी दुखापत झाली. माझ्या मिस्टरांच्या उजव्या पायाला चावला. त्यांना 3 दिवस ॲडमिट करावं लागलं शास्त्रीनगर हॉस्पिटलला. हा सगळा प्रकार सोसायटीमध्ये घडला आहे. सोसायटीच्या अतिक्रमणावरून हा भांडण आमचं चालू आहे. आम्ही गेले 4 वर्ष KDMCला पाठलाग करतो आहे. 4 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो आहे, पत्रव्यवहार करतो आहे, सगळं काही आम्ही करून थकलो. KDMC आम्हाला सपोर्ट करत नाही. या प्रकरणी काय गुन्हा दाखल केला? या प्रकरणी पोलिसांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. पोलिसांचं नाव आहे शिंदे सर जे मानपाडाचे मेन इन्चार्ज आहेत, त्यांनी सपोर्ट केला आणि पालवे सरांनी आमची FIR रजिस्टर करून घेतली. तुमची काय मागणी काय तुमची? आमची मागणी एवढीच आहे की हे दादागिरी बंद व्हावी. सोसायटीच्या जागेवरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते KDMCने दखल घ्यावी त्या गोष्टीमध्ये. आम्ही गेले 4 वर्ष पाठपुरावा करतो, त्या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही आहेत. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, पत्रव्यवहार आहेत. आम्ही KDMCला केले, आमदारांकडे आम्ही गेलो आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलेलो आहे या गोष्टीसाठी की बाबा ती बाई दादागिरी करते. तिच्या जवळ कोणीही सोसायटीचा मेंबर, मी नाही, दुसराही कोणी गेला विचारायला, कारवाई व्हावी ही तुमची हां, तिच्यावर कोणीही सोसायटीला मेंबरी ती डायरेक्ट जोरात ओढून शिव्या घालायला सुरुवात करते, अंगावरचे कपडे फाडते, खोट्या केसेस दाखल करते. याबद्दलही आम्ही पोलीस स्टेशनला, DCP ऑफिसला, सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. ती बाई कोणालाच ऐकत नाही आहे.